जगताप साहेब, हा महत्वाचा प्रश्न आहे. कारण नाटकाचं नाव गणपती वप्प मोरयंग आहे आणि त्यामुळे बरेच लोक कन्फ्यूज झालेत की हे काय नाव आहे, गणपती वप्प मोरयंग असं. पण हे नाटक खास करून सम्राट अशोकावर आहे आणि त्यातला सेंट्रल पॉइंट हा कलिंग युद्ध आहे. कलिंग युद्धापासून सम्राट अशोकांना बदनाम करण्यात आलेला आहे, कारण तिथे जी काही कत्तल झाली त्याचा संदर्भ घेऊन जे काही इतिहासकारांनी म्हटलेलं आहे की प्रचंड कत्तल करणारा क्रूर राजा होता वगैरे वगैरे. आणि मग त्याचं सत्य शोधत असताना मला जे काही मुद्दे सापडले त्यावर मी हे नाटक लिहिलेलं आहे, गणपती वप्प मोरयंग. आता गणपती म्हणजे काय? गणपती म्हणजे गणांचा प्रमुख. त्या काळात बुद्धांच्या काळातही गणराज्य पद्धत होती. भले सम्राट अशोक हे बुद्धांच्या नंतर साधारणपणे 200 वर्षाच्या आसपास त्यांचा कालखंड आहे. 200 वर्षांनी ते आलेले आहे तिथे. तर म्हणजे त्यांनी म्हणजे जे गणराज्य पद्धत होती, द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथामध्ये तुम्हाला ही गणराज्य पद्धत दिसून येते. या गणांचा प्रमुख म्हणून सम्राट अशोकांना गणपती असं म्हटलं जातं किंवा म्हणण्याचा प्रघात होता. पण त्याचे आता डॉक्युमेंट वगैरे आपल्याला काही उपलब्ध होणार नाहीयेत का? जर गण अनेक असतीलही काही ठिकाणी, मला सगळे आपल्याला उपलब्ध झालेले नाहीत. पण ह्या सर्व गणांचा प्रमुख म्हणून गणपती. आणि वप्प म्हणजे काय? गणपती वप्प. वप्प हा शब्द तुम्ही पाली डिक्शनरीमध्ये जर बघितलं, बाबासाहेबांनी लिहिलेल्या किंवा रिस डेव्हिड्स आता तपासे साहेबांनी ज्यांचा उल्लेख केला त्या डिक्शनरीमध्ये वप्प या शब्दाचा अर्थ असा आहे. आणि त्याचं वप्प मंगल याचा उल्लेख तुमच्या याच्यामध्ये सुद्धा आहे. कशामध्ये? जे बाबासाहेबांचा ग्रंथ आहे द बुद्धा अँड हिज धम्मा, याच्यामध्ये वप्प मंगल समारंभाला सिद्धार्थ लहानपणी लहान वयामध्ये वडील घेऊन जातात असं वर्णन आहे. तर वप्प म्हणजे काय की बीज पेरणे, शेतामध्ये बीज पेरण्याचा जो समारंभ असेल त्याला वप्प मंगल म्हटलं जायचं. आणि त्यावेळेला राजा नांगर स्वतः चालवत असेल आणि नंतर ते बीज टाकलं जायचं. राजाने नांगर चालवला की मग बाकीचे नांगर सुरू होत. असा एक जुना रिवाज, संस्कृती होती या देशाची. आणि ही संस्कृती पुढच्या काळात नंतर लोप पावली. वप्प मंगल याचा हा एक सण होता. त्यानंतर वप्प मंगलचा दुसराही एक अर्थ आहे. दुसरा अर्थ असा आहे की शेतामध्ये उगवलेलं अनावश्यक गवत जे आपल्या पिकाला घातक आहे ते उपटून काढून फेकून देणं, काय असाही अर्थ आहे. त्यालाही वप्प मंगल म्हटलेलं आहे. म्हणजे चांगलं पेरणे आणि वाईट काढणे या दोन्हींना वप्प मंगल म्हटलेलं आहे. वप्प मंगल या शब्दाचा अर्थ असा दोन ठिकाणी आहे. वीड्स म्हणतो ना आपण ज्याला, हे गवत काढून टाकतो ते काढून टाकणे म्हणजे वाईट काढून टाकणे आणि चांगलं पेरणे. म्हणजे ही दोन्ही कामं सम्राट अशोक महाराजांनी कलिंग युद्धामध्ये केलेली आहेत असं मला त्या नाटकातून मांडायचं आहे. गणपती म्हणजे गणांचा प्रमुख. वप्प मंगल म्हणजे तुम्हाला समजलं, बीज पेरणे आणि वाईट काढून टाकणे, वप्प मंगल. आणि मोरयंग म्हणजे मौर्यांचे, म्हणजे मौर्यांनी केलेले, गणपती असलेल्या मौर्यांनी केलेले वप्प मंगल असा त्या एकूण याचा अर्थ आहे. ते काव्याच्या पद्धतीने ते रचना केलेली आहे. आणि नाटकामध्ये गणपती वप्प मोरयंग हा शब्द वॉर क्राय म्हणून मी वापरलेला आहे. युद्धाची घोषणा की आता एक नवीन बीज पेरायचं, त्यासाठी ही युद्ध घोषणा, अशा पद्धतीने मी त्या नाटकाला ते टायटल दिलेलं आहे. की कारण कलिंगचा राजा होता तो सातत्याने सम्राट अशोक महाराजांना त्रास देत होता. सीमेवर जसं आता पाकिस्तान चालू असतं वगैरे त्याप्रमाणे तिथे त्रास देत होता. म्हणून महाराजांनी त्याला रिक्वेस्ट केली की तुला एक सुंदर मुलगी आहे, माझा धाकटा भाऊ आहे, त्याचं आणि तिचं लग्न लावून देऊ आपण, किंवा आमच्या इतर राजकुमार अशी एखाद्या लग्न लावून देऊ आणि आपले सोयी संबंध होतील आणि आपल्यातले वाद मिटून जातील. तर त्यावेळेला त्या राजाने उत्तर दिलं की तू शूद्र आहेस आणि आम्ही क्षत्रिय आहोत, तुझं धाडस कसं झालं आमची मुलगी मागण्याचं. तर सम्राट अशोक म्हणजे एवढं मोठं साम्राज्य असलेला, आणि त्या दरबारात ज्यावेळेला पत्र वाचलं गेलं तेव्हा तिथे त्या लोकांनी जो आक्रोश केला की हा एवढासा राजा
म्हणजे उंदरा एवढं ते म्हणतात ना त्यावेळेचं एवढंच राज्य. कारण या संपूर्ण भारतात जिथे त्यांचं राज्य होतं तिथे यज्ञ वगैरे बंद पाडल्यामुळे सम्राट अशोकाने प्राणी हिंसा बंद केल्यामुळे बरेचसे यज्ञ पडले आणि तिथे जे संतप्त ब्रह्मवृंद होता तो सगळा तिकडे गेला आणि कलिंग राजाला चेतवत राहिला, तू लढ. आता माहित नाही माझे अवकात काय, तरी पण त्याने अगदी या मुहूर्तावर म्हणजे कुठल्या वर्षावास चालू असताना, वर्षावासामध्ये बौद्ध लोक अष्टशिलामध्ये असतात, ते शस्त्र बाहेर काढणार नाहीत. मग पाटलीपुत्रामध्ये घुस आणि सगळ्यांची कत्तल करून टाक, कारण ते आता अष्टशिलात आहेत असं त्याला उचकवलेलं आहे. आणि म्हणून त्या काळात अष्टशिलामध्ये असताना या कलिंगच्या राजाने जो हल्ला केला त्या हल्ल्याला फक्त महाराजांनी उत्तर दिलेलं आहे. सम्राट अशोक महाराजांनी कोणतंही युद्ध केलेलं नाही, हे एकमेव युद्ध आहे, हे झालेलं आणि तेही लादलेलं युद्ध आहे. आम्हाला आतापर्यंत जो इतिहास सांगितला गेला की त्यांनी हल्ला केला, त्यांनी अजिबात नाही. अष्टशिलामध्ये असताना हल्ला कसा करणार? तुम्ही इतिहासात कुठेही बघा, सम्राट अशोकाच्या राज्यामध्ये सगळीकडे वर्षावास चांगल्या पद्धतीने अंमलात येत होता आणि वर्षावासाच्या काळात हल्ला कसा करणार? बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा कधी दिली? अशोक विजयादशमी पोस्टरवर स्पष्ट लिहिलेलं आहे. मग अशोक विजयादशमी कधी येते? बरोबर अश्विन पौर्णिमेच्या आधी. अश्विन पौर्णिमेला काय असतं? वर्षावास समाप्ती. काय असते? वर्षावास समाप्ती. मग या वर्षावास समाप्तीच्या आधी 5 दिवस आधी युद्ध संपवलंय. का? कारण विनयपिटकामध्ये नियम आहे. काय नियम आहे? की वर्षावासाच्या काळात हद्दीच्या बाहेर जायचं नसतं. कारण तिथे ज्ञानदान चालू असताना जर कोणी म्हणजे भिक्षू सुद्धा जात नव्हते. बनतेंना विचारा तुम्ही, विनयामध्ये आहे की वर्षावासाच्या काळात हद्दीच्या बाहेर जायचं नाही, ही हद्द ओलांडायची नाही. आता ही हद्दीच्या बाहेर जाणार नाहीत आणि हे आता वर्षावासात आहेत, मग आपण यांना कापू शकतो, या भ्रमात ते घुसले. आणि मग महाराजांनी सल्ला दिला, वर्षावास संपायच्या आत कलिंग आपल्या हद्दीत पाहिजे. कलिंग आपल्या हद्दीत पाहिजे. आपली हद्द कुठे असणार? पलीकडे. 5 दिवस आधी, म्हणजे आम्ही आमच्या हद्दीत आहोत. आणि म्हणून याला सीमोल्लंघन म्हणतात आणि हे जगातलं पवित्र सीमोल्लंघन आहे सम्राट अशोक महाराजांनी केलेलं. आणि हे सगळं मी त्या नाटकामध्ये मांडलेलं आहे. दुर्दैवाने लोकांनी तेवढा म्हणजे जे काही विचारवंत आहेत ते नाटकाला चांगला त्यांनी प्रतिसाद दिला, प्रतिक्रिया दिल्या, पण सर्वसामान्य माणसाला या नाटकाकडे वळवण्यामध्ये त्याला जी काही आवश्यक जाहिरातबाजी असते ती आमच्याकडून झाली नसेल, तरी सुद्धा ज्या मंडळींना याबद्दल कळलेलं आहे त्या लोकांनी या नाटकाला प्रतिसाद द्यावा. भविष्यामध्ये त्याचे अधिकाधिक प्रयोग व्हावेत. आपल्या ओबीसी बांधवांपर्यंत हे नाटक गेलं पाहिजे. सर्वांना या जे ऐतिहासिक सत्य आहे ते लोकांच्या समोर आलं पाहिजे. बाबासाहेबांनी जी दीक्षा दिली ती बरोबर अशोक विजयादशमीला दिली आणि अश्विन पौर्णिमेला म्हणजे 5 दिवसांनी काय होतो? दसरा संपतो. म्हणजे दसऱ्यानंतर 5 दिवसांनी हे वर्षावास संपतो अश्विन पौर्णिमेला. त्याच्या आधी 5 दिवस आधी युद्ध संपलेलं आहे. याच्यातलं लॉजिक कुणीही काढलं तर हे स्पष्ट दिसतं की वर्षावास संपायच्या आधी हे युद्ध संपविण्यात आलेलं आहे. आणि सैनिकांना आदेश दिला होता, जर एकादशीला हे अटॅक झालेला आहे एकादशीला आणि मग ताबडतोब जर युद्ध सुरू केलं तर महाराजांनी आदेश दिला की एवढ्या दिवसात युद्ध संपलं पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या सैनिकाला सांगितले एवढ्याच दिवसात काम करा, म्हणजे त्यांनी जोराने केलं, त्यामुळे ती हत्या झाल्या एवढ्या. त्याला जबाबदार कोण? सम्राट अशोक अजिबात नाही. कलिंगचा राजा, धर्मांध राजा, जातीवादी राजा या गोष्टीला जबाबदार आहे. त्यामुळे सम्राट अशोकांना दोषी धरून जे बदनाम केलं जातं इथल्या मीडियातून, काय नाटक लिहिलं होतं संन्यस्त खडग वगैरे, मी लेखकाचं नाव घेत नाही, त्या नाटकाने महाराजांना बदनाम केलेलं आहे. म्हणून बाबासाहेबांनी आता हे सगळंच बाबासाहेबांना सांगायला वेळ होता. काय बाबासाहेबांनी सांगायचं? शेवटी मुख्य खूण तुमच्या समोर दिली, अशोक चक्र दिलं. बस समजने वाले को इशारा काफी आहे. या देशातल्या सगळ्या नागरिकांना ते कळलं पाहिजे अशोक चक्र इथं काय. म्हणून आपण सम्राट अशोकांचा शोध घेतला पाहिजे. आणखी बरेचसे आमची लेणीवर काम करणारे मित्रमंडळी बांधव आहेत, ते या काम करतात. हे अतिशय पुण्याचं काम आहे. सर्व मंडळींनी याला सपोर्ट करावा आणि या नाटकाला सुद्धा सपोर्ट करावा अशी मी तुम्हाला इथे विनंती करतो. नमो बुद्धाय. जय.